तरी देखील महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजे 9च्या 9 उमेदवार निवडून यायला काही अडचण नाही। पहिल्या राऊंडमध्ये तर किती उमेदवार निवडून आलेले ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि एकंदरीतच ही निवडणूक सगळ्या जनतेचं लक्ष होतं, महाराष्ट्राचं लक्ष होतं। वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सातत्याने पसरवल्या जात होत्या, पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की आमच्याकडे पण मतं तशी 42च होती, परंतु त्याच्यापेक्षा अधिक मतदारांनी, आमदार महोदयांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना दिली। त्याबद्दल मी त्या सर्व आमदारांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी टाकलेल्या विश्वासाला निश्चितपणे हे दोघंही योग्य पद्धतीनं काम तिथं विधिमंडळामध्ये करतील। जी काही पक्षाची भूमिका असेल, जनतेची भूमिका असेल ती व्यवस्थितपणे मांडून त्यांचे प्रश्न सोडवतील। वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत होत्या, हे फुटणार ते फुटणार अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या, परंतु स्वतः एकनाथराव शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आम्ही सगळ्यांनीच 2-3 वेळेला एकत्र बसून बाबा भाजपची मतं भाजपने सांभाळायची, राष्ट्रवादीची राष्ट्रवादीनं, शिवसेनेची शिवसेनेनं आणि जे बाकीचे मतदार आहेत, आमदार आहेत, त्यांना सगळ्यांनीच त्या ठिकाणी आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करायचा नाही किंवा विनंती करण्याचा प्रयत्न करायचा नाही। तर आम्ही साधारण वेगवेगळी जबाबदारी वेगवेगळ्या पक्षांनी वाटून घेतलेली होती आणि ती जबाबदारी वाटून घेतल्यानंतर आमची महायुतीची एकंदरीत एक युनिटी ही याच्यातनं सगळे महाराष्ट्राला पाहायला मिळालेली आहे। इथून पुढे देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीची एकी ठेवून आम्ही सगळेजण पुन्हा महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये कसं निवडून आणता येईल याकरता परिश्रम करू। परंतु ज्यांनी मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलंय त्या सगळ्यांचं मी आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। खरं आम्हाला वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल, परंतु अचानक एक ॲडिशनलचा उमेदवार आला आणि त्याच्यामुळं निवडणुकीला एक वेगळ्या प्रकारची रंगत चढली। पण आता निकाल आल्यानंतर साधारण चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेमध्ये निवडून गेलेले आणि तिथं पण अधिक चांगलं बहुमत महायुतीला मिळालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे। याकरता ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या सर्व आमदारांनी ऐकल्या, टीका टिप्पणी झाली, मीडियाला दाखवण्यात आलं, त्यांना इकडं नेलं तिकडं नेलं, परंतु शेवटी प्रत्येक जण एक परिवार म्हणून सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करत होते। कुठेही वेडेवाकडे प्रकार न घडून देता अतिशय लोकशाही पद्धतीनं ही निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीनं केला आणि त्याला चांगलं यश मिळालं। त्याचा मनापासूनचा आनंद आणि मनापासूनचं समाधान मला आहे, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे, आमच्या सगळ्या आमदारांना आहे, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे, महायुतीला आहे। एवढंच मला मी तुम्हाला सांगितलं ना की ह्याच्यामध्ये आम्हालाही मतं तशी बघितले तर कमी होती। आपले स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांना पण तशी मतं कमी होती, परंतु जे अपक्ष असतात, जे इतर काही छोटे छोटे तिथले पक्ष आहेत ते असतात। आता बच्चू कडू साहेबांनी तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी ह्यावेळेस माझी दोन्ही मतं शिवसेनेला दिलेली। अशा प्रकारे वेगवेगळ्या मतदारांनी, आमदारांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्याच्यातून हे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्या गोष्टीचं समाधान आहे। मी खरोखरीच सगळ्यांचं मनापासून
आभार मानतो मनापासून ह्या सगळ्या उमेदवारांचं अभिनंदन। को कैसे देखते हैं? आपके ऊपर बहुत सारी टीका टिप्पणी हुई कि बहुत सारे वोटर फूट रहे हैं, विधायक इधर से उधर जा रहे हैं, उसके बाद आज का चुनावी नतीजा किस तरीके से देखते हैं? हमारे पास टोटल वोटर थे 42, हमारे कैंडिडेट को वोट मिले 47, तो इसीलिए हमें 5 वोटर ज्यादा मिले। 5 विधायकों ने हमें सपोर्ट किया है, उनका मैं शुक्रिया अदा करना चाहता हूं और धन्यवाद भी देना चाहता हूं और सबका अभिनंदन करना चाहता हूं। चुनाव जब रहता है तो एलिगेशन होते हैं, एलिगेशन के बारे में मैं ज्यादा नहीं सोचता, अपना काम करने का, विकास करने का और विकास के रास्ते से आगे जाना। सभी विधायकों को साथ में रखना एक सबसे बड़ा चुनौती थी। नहीं रे बाबा, ऐसा कुछ नहीं, ये पहला चुनाव नहीं। आप देखो 2 साल पहले जो चुनाव था तब हम सब एक थे, पूरी राष्ट्रवादी एक थी, तब भी हम ट्राइडन में रुके थे, आपको पता है क्या? हमेशा जब चुनाव आता है तो एक दिन के लिए सब, क्योंकि अलग अलग, एक तो अभी एमएलए हॉस्टल नहीं है, उसका कंस्ट्रक्शन चालू है, तो इसीलिए कोई अपने घर पे रहता है, कोई दोस्तों के पास रहता है, कोई होटल में रहता है, तो सब एक जगह अगर रहे तो उनको कैसा, किसको वोट करने का है, क्योंकि हमारे भी 2 कैंडिडेट थे, वो 1 नंबर किसको देना, 2 नंबर किसको दे। मला वाटलं भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर भाऊ आपल्या सोबत आहेत, सर्वात आधी तर अभिनंदन। पण चर्चा वारंवार होती की महायुतीचा एक उमेदवार टार्गेटवर, झालं काही वेगळंच? निश्चितपणे निवडणुकीच्या लोकसभेच्या विजयानंतर इतका अहंकार आला आहे की हम करे सो कायदा, नरेटिव्ह सेट करणं, जसं आता विधानसभेत बघितलं असेल, आता चातुर्वर्ण्याचा नरेटिव्ह सेट करायला निघालं, होण्याचं काम साठी, फक्त खुर्चीसाठी। आपल्या या सर्व सामाजिक समरस या क्षणाची एक महत्त्वाच्या अपडेट्स आपण पाहतो आहोत। क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या सुद्धा 7 विजयी झालेले आहेत। त्यामुळे आता शेवटची जी लढत आहे ती मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यातच होणार हे निश्चित आहे। दुसऱ्या पसंतीची जी मतं आता मोजली जातील ती मिलिंद नार्वेकर। बहीण भावांचा हा आनंद खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये तो साजरा करता आला नव्हता, निसटचा पराभव झाला होता, पण त्यानंतर पंकजा मुंडेंचं 5 वर्षांनी सभागृहात पुनरागमन झालेलं आहे, कमबॅक झालंय। त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांचा वनवास संपलाय असं म्हणायला हवं। आणि दोन्ही बहीण भाऊ यावेळेस या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले दिसले। याआधी दोघांनी राजकीय लढाई लढलेली एकमेकांच्या विरोधात, पण आज कुटुंब सगळं एकत्र दिसतंय आणि खऱ्या अर्थानं पंकजा मुंडे यांच्यासाठी आजचा त्यांचा मुलगा सुद्धा आहे, बहिणी सोबत आहेत आणि त्या कुटुंबासाठी निश्चितपणे हा आनंदाचा। आणि 909 उमेदवार आमचे महायुतीच्या या ठिकाणी निवडणुकीतील, शिंदे साहेबांच्या गटाचे 2, अजितदादा गटाचे 2, आमचे 5, 909 उमेदवार हे आमचे विजयी होतील, यात कुठे कोणाच्या मनात आता शंका राहिलेली नाही। आता पडणार कोण हा विषय, कारण 12 उमेदवार या ठिकाणी उभे होते आणि 11 उमेदवारांना निवडून द्यायचं होतं, त्यामुळे एका उमेदवाराला पडायचं होतं। सगळे दिग्गज नेते सगळे भिडलेले होते, सगळ्यांनी आपली ताकद कौशल्यपणाला लावलेलं होतं। अनेक शंका कुशंका त्या ठिकाणी उचलल्या जात होत्या की बाबा कोण पडेल, अजितदादाचे मतं फुटतील का शिवसेनेचे मतं फुटतील का, उद्धव गटाचे, आमच्या शिंदे गटाचे त्याच्याकडे जातील का, असं काहीतरी वर्तवलं जात होतं। 12वा उमेदवार कोण तुम्ही सांगू? पण 12 उमेदवार मला आज जरी प्रथम दशेरी दिसत आहे, कारण ही निवडणूक तशी चुरशीची असते, शेवटपर्यंत सांगू शकत नाही। सेकंड प्रेफरन्सची मतं कुणाला, थर्ड प्रेफरन्सची मतं कुणाला, यावर सगळे डिपेंड असतं। पण आम्ही जी रचना केलेली आहे त्यावर मी दाव्याने सांगेल की आमचे 909 उमेदवार ठिकाणी निवडून येतील। पडायचं झालं तर कोण समोरचं कोण पडेल हे सांगता येत नाही, पण जयंत पाटील शेकाप जे आहेत शरद पवार गटाचे हे खूप मागे दिसत आहेत। मला वाटतं
पंकजाताई जिंकून आल्यात, अतिशय मोठा जल्लोष भाजप कार्यालय आणि एकूण परिसरात झालेला आहे, तुमची प्रतिक्रिया? पंकजाताई निवडून आलेल्या आहेत, सदाभाऊ पण त्या ठिकाणी निवडून येतील, आमचे सगळेच उमेदवार 5 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेत आणि निश्चित आम्हाला विशेष आनंद आहे. पंकजाताईंना मध्ये 5 वर्ष ब्रेक घ्यावा लागलेला होता, त्या पुन्हा निवडून आलेल्या आहेत आणि म्हणून जल्लोष कार्यकर्ते आपल्या चाणक्यांचा विजय झालाय पुन्हा एकदा. निश्चित देवेंद्रजींनी आपलं सगळं कौशल्य पणाला लावून कारण